नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET तर त्या पेपरकरिता मानसशास्त्र या विषयावर आधारित पेपर 1 आणि पेपर 2 साठी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तरी खूप महत्त्वपूर्ण असे सेशन असणार आहे, तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काय? मानव विकासाचा सर्वात वेगवान टप्पा कोणता आहे? पर्याय बघा, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था की वृद्धावस्था. काय असणार आहे विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, मानव विकासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे आहे किशोरावस्था. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा हा काय आहे, तर हा सर्वात महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी आहे. यानंतर विद्यार्थी मित्र पहा काय असतं याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्र, किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास जो असतो हा झपाट्याने त्या ठिकाणी होत असतो. हा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा त्या ठिकाणी मानला जातो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीन पियाजे यांच्या मते 7 ते 11 वयोगटातील मुलं कोणत्या टप्प्यात येतात? बघा, जीन पियाजे यांनी वयोगटाचे जे टप्पे सांगितले याच्यानुसार 7 ते 11 वयोगटातील मुलं कोणत्या टप्प्यात येतात? संवेदनग्राही टप्पा, पूर्व संकलनात्मक टप्पा, ठोस संक्रियात्मक टप्पा की औपचारिक संक्रियात्मक टप्पा. तर विद्यार्थी मित्र, 7 ते 11 काय म्हटलंय? 7 ते 11 या वयोगटात जी मुलं आहेत ही ठोस संक्रियात्मक टप्पा. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत. ओके, ही ठोस संक्रियात्मक टप्प्यामध्ये ही मुलं येत असतात. बघा, या टप्प्यात मुले ही तर्कशुद्ध विचार करायला लागतात आणि प्रत्यक्ष गोष्टींवर आधारित देखील असतात. ओके, यांचे विचार काय असतात? हे प्रत्यक्ष गोष्टीवर आधारित त्या ठिकाणी असतात. नंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या प्रकारे होतो? बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या प्रकारे होतो? अचानक, टप्प्याटप्प्याने, एकाच वेळी की केवळ शारीरिक विकास? तर बालकाचा जो सर्वांगीण विकास असतो विद्यार्थी मित्र हा टप्प्याटप्प्याने होत असतो. कसा होत असतो? हा जो आहे हा टप्प्याटप्प्याने होत असतो. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, TET परीक्षेकरता अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ या ठिकाणी आहे. बघा, TET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज या ठिकाणी TET संदर्भात जे प्रश्न आहेत ते बघायला मिळतील. बघा, याचं स्पष्टीकरण बघा. या टप्प्यामध्ये जो असतो टप्प्याटप्प्याने विकास जो होतो याच्यामध्ये काय होतं, कशा पद्धतीचा असतो? यामध्ये शारीरिक, बौद्धिक व सामाजिक इत्यादी प्रकारचा विकास जो असतो हा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी होत असतो. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता घटक मुलाच्या वर्तनावर सर्वाधिक परिणाम करतो? बघा, पुढीलपैकी कोणता घटक जो असतो हा मुलाच्या वर्तनावर सर्वाधिक परिणाम करतो असा प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय बघा, या ठिकाणी बघा, बुद्धिमत्ता, अनुवांशिकता, वातावरण ही ए व बी दोन्ही. तर विद्यार्थी मित्र, मुलाचं जे वर्तन असतं याच्यावरती जे आहेत ए आणि सी, बुद्धिमत्ता आणि वातावरण हे दोन्ही घटक या ठिकाणी परिणाम करतात. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए बुद्धिमत्ता आणि सी वातावरण हे दोन्हीही घटक जे आहेत, ओके, हे दोन्ही घटक या ठिकाणी परिणाम करत असतात. ओके, चला पहा, याच्यामध्ये बुद्धिमत्ता जो आहे IQ आणि सामाजिक वातावरण हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. ओके, काय आहेत? हे दोन्ही घटक त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत. विद्यार्थी मित्रो, जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि या प्रश्नाने जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा, बालविकासाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू काय आहे? मुलांची परीक्षा घेणे, पालकांशी संवाद की मुलांच्या क्षमतानुसार अध्यापन किंवा अभ्यासक्रम बदलले? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय आहे, तर मुलांच्या क्षमतानुसार अध्यापन. ओके, मुख्य काय आहे याचं? मुलांच्या क्षमतानुसार अध्यापन. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रत्येक मुलाच्या विकास टप्प्याचा अनुसरून त्या ठिकाणी अध्यापन झाले पाहिजे. प्रत्येक मुलाचा जो विकासाचा टप्पा आहे तो टप्पा अनुसरून त्या ठिकाणी अध्यापन कार्य हे झालं पाहिजे. बघा, पुढचा प्रश्न, हा प्रश्न विद्यार्थी मित्र 2024च्या TET मध्ये आला होता. ओके, पहा, अधिगम म्हणजे काय? अधिगम कशाला म्हणतात? माहिती लक्षात ठेवणे, ज्ञान प्राप्त करणे, वर्तनामध्ये स्थायी बदल, परीक्षा पास होणे? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अधिगम म्हणजे काय? तर वर्तनामध्ये स्थायी बदल. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याला अधिगम असे म्हणतात. पहा, अधिगम जे असते हे अनुभवावर आधारित बदल असतो. अधिगम म्हणजे काय? तर अनुभवावर आधारित बदल म्हणजे अधिगम होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
प्रयत्न व चुका सिद्धांत कोणी मांडला? ओके, प्रयत्न व चुका हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडलेला आहे? पॅव्हलॉन, थॉर्नडाईक, स्किनर की कोहलबर्ग? बघा, प्रयत्न व चुका जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला आहे? थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. ओके, थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. ओके, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर मांजरवरती यांनी प्रयोग केला होता. बघा, थॉर्नडाईकने या ठिकाणी मांजरीवरती प्रयोग केला होता. तर पॅव्हलॉन जो होता, पॅव्हलॉनने जो आहे कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला होता विद्यार्थी मित्र? तर कुत्र्यावरती प्रयोग हा पॅव्हलॉनने केला होता. स्किनरचं होतं कबूतर. ओके, स्किनरचं काय होतं? कबूतर. आणि कोहलबर्ग वाघ. या ठिकाणी थॉर्नडाईकचा सिद्धांत काय आहे? तर या ठिकाणी आहे प्रयत्न व चुका. ओके, बघा, प्रयत्न व चुका या ठिकाणी याचा हा प्रयोग आहे. ते बघा, काय आहे तर अधिगमाच्या प्रारंभिक सिद्धांतापैकी हा एक आहे. बघा, या ठिकाणी काय चुका व प्रयत्न जो आहे हा काय प्रारंभिक सिद्धांतापैकी एक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. विहेवियरम ही संकल्पना जो आहे, ओके, विहेवियरिझम ही संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे? फ्राईड, पियाजे, स्किनर की मॉस्लो? बघा, सिगमंड फ्राईड, जीन पियाजे, स्किनर की मॉस्लो कोण आहे विद्यार्थी मित्र? त्या ठिकाणी या संकल्पनेचा प्रवर्तक आहे तो म्हणजे स्किनर. ओके, पर्याय क्रमांक सी, स्किनर जो आहे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, यांनी काहीतरी ऑपरेटिंग कंडिशनरची संकल्पना ही मांडली होती. ओके, कशाची? ऑपरेटिंग कंडिशनरची संकल्पना जी आहे स्किनरने मांडली होती. त्यानंतर बघा, मुलांना शिकवताना सर्वप्रथम काय लक्षात घ्यावे? मुलांना शिकवताना सर्वप्रथम काय लक्षात घेतलं पाहिजे? अभ्यासक्रम, परीक्षेचा निकाल की विद्यार्थ्याची पूर्वज्ञान? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान. ओके, काय लक्षात घ्यायला हवं रे? तर विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान आपण लक्षात घ्यायला हवं प्रथम शिकवताना. ओके, चला, त्यानंतर बघा, पूर्वज्ञान असणं खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ओके, पहा, यानंतर उत्कृष्ट अध्यापनाची मुख्य ओळख कोणती आहे? उत्कृष्ट अध्यापनाची मुख्य ओळख कोणती आहे असा प्रश्न आहे. शिक्षकाचा आवाज, वर्ग नियंत्रण, विद्यार्थ्याचा सहभाग की परीक्षेतील यश? बघा, उत्कृष्ट अध्यापनामध्ये एक महत्त्वाची मुख्य ओळख आहे ती म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचा सहभाग किती आहे अध्यापन पद्धतीमध्ये. ओके, अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा कशा पद्धतीचा आहे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र. हा प्रश्न आपण या ठिकाणी IMP बेस कन्सिडर करू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रेरणाचा संबंध कशाशी आहे? सजा, बक्षीस, उद्दिष्ट साध्य करण्याची ऊर्जा की शाळा? तर बघा, प्रेरणा कशासाठी असतं विद्यार्थी मित्र? प्रेरणेचा संबंध कशासाठी येतो? तर जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे त्यासाठी लागणारी ऊर्जा याच्यामध्ये संबंध येतो. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रेरणेचा संबंध हा याच्याशी येतो. बघा, उद्दिष्ट साध्य करण्याची ऊर्जा म्हणजेच काय? प्रेरणा होय. बघा, प्रेरणा म्हणजे काय? उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत अंतर्गत ऊर्जा. यानंतर पुढचा प्रश्न बघा, IQ म्हणजे काय? बघा, IQ बरोबर काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. वय गुणिले 100, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक पी या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, बघा, मानसिक वय जे आहे हे काढायचं वय काय? मानसिक वय याच्यामध्ये काय? शारीरिक वय गुणिले 100 असं या ठिकाणी येतं. मानसिक वय गुणिले शारीरिक वय भागिले 100 असं या ठिकाणी आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. ब्लूम्स टेक्सोनॉमी हे कोणासाठी वापरली जाते? ब्लूम्स टेक्सोनॉमी हे कशासाठी वापरली जाते? अभ्यासक्रम निर्मितीसाठी, विद्यार्थ्यांच्या वर्गीकरणासाठी, उद्दिष्टांच्या मागणीसाठी की वय तपासण्यासाठी? तर ब्लूम्स टेक्सोनॉमी जो आहे विद्यार्थी मित्र हे काय तर या ठिकाणी तर उद्दिष्टांची मागणी जी आहे, उद्दिष्टांची मांडणी जी आहे, मांडणी करण्यासाठी हे वापरल्या जाते. ओके, चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 3 क्षेत्र सांगले याच्यामध्ये. एक आहे कॉन्टिग्यू, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर. मूल्यांकनाचे उद्दिष्ट म्हणजे काय? मूल्यांकनाचे उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्र? तर मूल्यांकनाचा आहे प्रगती समजून घेणे. ओके, काय? प्रगती समजून घेणे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, प्रगती समजून घेणे. त्यानंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंटचं वैशिष्ट्य काय? ओके, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचं वैशिष्ट्य काय असा प्रश्न विचारलेला आहे.
वर्षाखेरीस काय अंतिम निकाल आहे की सतत आणि नियमित आहे, काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे असतात ते सतत व नियमित होणार असते. ओके, फॉर्मेटिव्ह असेसमेंट काय सतत आणि नियमित त्या ठिकाणी असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाचा सामाजिक विकास कशामुळे होतो? बालकाचा जो सामाजिक विकास असतो कशामुळे? तो शिकवणीमुळे, एकटेपणामुळे, इतरांशी संवाद व सहकार्यामुळे. तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी, इतरांशी संवाद व सहकार्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, सहजीवन, सहकार्य, स्पर्धा यामुळे काय सामाजिक विकास हा होत असतो. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या सेशनमध्ये घेत असतो. तुम्हाला दररोज जर या संदर्भात व्हिडिओ बघायचे असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावनिक परिपक्वतेचे उदाहरण काय आहे? भावनिक परिपक्वतेचे उदाहरण काय आहे? लहान कारणांवर रागावणे, स्वतःच्या भावनांचे नियंत्रण ठेवणे, सतत रडणे की भीतीने हे करणे. तर भावनिक परिपक्वता कशाला म्हणतात? स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नाची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF न करता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, जिथे ही PDF तुम्हाला मिळून जाईल. ओके, चलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे किती टप्पे आहेत? कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाचे किती टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत? कोहलबर्ग यांनी. विद्यार्थी मित्र, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे किती? तर एकूण 3 टप्पे सांगितलेले आहेत. किती? 3 टप्पे. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता कशा पद्धतीचे टप्पे आहेत याच्यामध्ये बघा, हे 3 टप्पे याच्यामध्ये सांगितले आहेत. ओके, कन्व्हेन्शियल आणि पोस्ट कन्व्हेन्शियल. ओके, चला. यानंतर बघा, सामाजिक शिक्षण सिद्धांताचे प्रवर्तक कोण आहेत? सामाजिक शिक्षण संस्था. ओके, सामाजिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, याचा सिद्धांत कोणी मांडला सामाजिक शिक्षणासंदर्भात? तर अल्बर्ट बांदुरे यांनी मांडलेला आहे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला. हे काय निरीक्षणावर आधारित असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, रोल मॉडेल कोणते अधिगमाचे उदाहरण आहे? रोल मॉडेल जे आहे कोणत्या अधिगमाचे उदाहरण आहे? क्लासिकल कंडिशनिंग, मॉडेलिंग कंडिशनिंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग की रोल लर्निंग? विद्यार्थी मित्र, रोल मॉडेल हे मॉडेलिंग संदर्भात आहे. ओके, त्याच्यानंतर मॉडेल ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, समावेशित शिक्षणाचा हेतू काय आहे? समावेशित शिक्षणाचा हेतू काय? विशेष वर्ग, सामान्य व विशेष विद्यार्थी एकत्र करणे, फक्त हुशार मुलांसाठी की परीक्षा असतो? तर समावेशित वर्ग कशासाठी असतो विद्यार्थी मित्र? समावेशित वर्ग जो असतो हा कशासाठी असतो? तर हा सामान्य आणि विशेष विद्यार्थी एकत्र करण्यासाठी. ओके, पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा, या पद्धतीचा हा त्या ठिकाणी वर्ग असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ADHD असलेल्या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य कोणती आहेत? शांतपणा, एकाग्रता, चंचलता, कमी एकाग्रता. बघा, ADHD असलेल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय आहे? तर विद्यार्थी मित्र यांच्यामध्ये काय असतो? समजूतदारपणा, लवचिक आणि सहकार्य. ओके, काय असणार आहे याच्यावर? चंचलता असणार आहे का? नाही, चंचलता ही आणि एकाग्रतेची कमी असते. ओके, चंचलता आणि एकाग्रतेची या विद्यार्थ्यांमध्ये कमी असते. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डिस्लेक्सिया म्हणजे काय? ऐकण्याचा त्रास, लिहिण्याचा त्रास, वाचताना अक्षरांचा गैरवापर की बोलताना अडचण? डिस्लेक्सिया म्हणजे काय विद्यार्थी मित्र? तर वाचताना अक्षरांचा गैरवापर. पर्याय क्रमांक सी या संदर्भात योग्य असं उत्तर आहे. यानंतर सर्वसमावेशी शिक्षणात शिक्षकाची भूमिका कशी असावी? बघा, सर्वसमावेशी शिक्षण म्हटलेलं आहे तर शिक्षकाची भूमिका कशी असल्या पाहिजे? लवचिक असायला पाहिजे, समजूतदार असायला पाहिजे आणि सहकार्यपूर्ण असायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, IEP म्हणजे काय? IEP म्हणजे काय? तर इंटरनॅशनल एज्युकेशन पॉलिसी, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम, इंडियन एज्युकेशन प्लॅन की एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन प्रोसेस? त्याला इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम म्हणतात. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संबंध कसा असावा? बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संबंध कसा असावा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. फक्त अधिकार दृष्टी असावा का? मैत्रीपूर्ण, प्रेरणादायी, स्पर्धात्मक की तटस्थ? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो संबंध असतो विद्यार्थी मित्र हा मैत्रीपूर्ण आणि प्रेरणादायी असायला हवा. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चुक्या कशा हाताळाव्या? त्यांना दटावून, समजावून व मार्गदर्शन करून, दुर्लक्ष करून की वर्गातून बाहेर काढून?
तर त्यांना समजावून व मार्गदर्शन करून पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? त्यांची टिंगल करावी का? नाही, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन द्यावे व यशाचे कौतुक करावे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. शिस्त राखणे, निकाल वाढवणे, अधिगम सुलभ करणे की शाळा सुशोभित करणे. शिक्षकाचं मुख्य कार्य काय विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी अधिगम जे आहे ते सुलभ करणे. ओके, शिक्षकाचं मुख्य कार्य काय? अधिगम सुलभ करणे. ओके, शिक्षणाची अध्यापनाची प्रक्रिया ही सुलभ करणे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षक विद्यार्थ्यांचे योग्य निरीक्षण कसे करू शकतो? रेकॉर्ड ठेवून, वर्गाबाहेर चर्चा करून, पालकांशी चर्चा करून की सर्व पर्याय योग्य? तर हे सर्वच पर्याय त्या ठिकाणी योग्य आहेत विद्यार्थी मित्र. ओके, सर्वच पद्धतीनं जे आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण करता येतं. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित मराठी व्याकरणाचे सर्व प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती आपण आता TEDच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्याकरता तुम्हाला करायचं काय आहे? त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नाची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.